पवनराजे निंबाळकर यांचा हत्याकांड, ज्या हत्याकांडाने संपूर्ण महाराष्ट्रामधील राजकारणामध्ये खळबळ उडाली होती. 3 जून 2006 रोजी पवनराजे निंबाळकर जेव्हा मुंबईवरून आपल्या घरी येत होते त्यावेळेस कळंबोली येथे त्यांना अडवण्यात आलं आणि त्यांच्यावरती फायरिंग झाली आणि यामध्ये त्यांचा ड्रायव्हर आणि त्यांचा मृत्यू झाला होता. आणि या प्रकरणामध्ये आरोप झाले होते डॉक्टर पद्मसिंह पाटील यांच्यावरती, जे तेव्हाचे मंत्री होते. शरद पवार यांच्या पक्षातून मंत्री असणारे आणि शरद पवारांचे अतिशय निकटवर्तीय असे समजले जाणारे डॉक्टर पद्मसिंह पाटील यांच्यावरती आरोप झाले होते. डॉक्टर पद्मसिंह पाटील यांच्यावरती आरोप झाले होते की त्यांनीच कट रचून त्यांच्या भावाचा खून केलेला आहे. पद्मसिंह पाटील उस्मानाबादच्या राजकारणामधली नामचीन व्यक्ती. साखर कारखाने, तेरणा, जिल्हा मध्यवर्ती बँक सर्व ठिकाणी पद्मसिंह पाटील यांचं वर्चस्व होतं. डॉक्टर पद्मसिंह पाटील अत्यंत हुशार व्यक्तिमत्व होतं. MBBS झालेले होते, डॉक्टर होते. त्याबरोबरच ते राजकारणामध्ये अतिशय हुशार व्यक्तिमत्व म्हणून जाणले जात होते. उस्मानाबाद मधल्या राजकारणामध्ये आणि सर्व राजकारणामध्ये त्यांचा एवढा दबाव होता, एवढा प्रभाव होता. छगन भुजबळ यांनी जेव्हा शिवसेना पक्ष सोडला होता तेव्हा त्यांना शिवसैनिकांकडून जीवे मारण्याची धमकी येत होती आणि त्यांच्या जीवाच्या संरक्षणासाठी पद्मसिंह पाटलांकडे त्यांना सोपवले असल्याची गोष्ट देखील सांगितली जाते. हेच डॉक्टर पद्मसिंह पाटील जेव्हा मंत्री होते त्यांचा कारभार वाढायला लागला होता आणि त्यांचे दौरे मुंबईला जास्त होऊ लागले. त्यामुळे त्यांनी आपल्या कामासाठी आपल्याच भावाला पवनराजे निंबाळकर यांना आपल्या उस्मानाबाद मधले काम सांभाळायला दिले होते. डॉक्टर पद्मसिंह पाटील मुंबईमध्ये जास्त असायचे. पवनराजे निंबाळकर यांनी उस्मानाबाद मधला कारभार सांभाळायला सुरुवात केली होती. हळूहळू पवनराजे निंबाळकर यांचं देखील वर्चस्व वाढायला लागलं होतं. ते देखील जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष झाले होते, सदस्य झाले होते आणि आता त्यांचा लोकांमधला जनसंपर्क वाढायला लागला होता. पद्मसिंह पाटलांना याची प्रचिती आली होती. एका इलेक्शनमध्ये जेव्हा ते प्रचारासाठी गेले होते तेव्हा त्यांना वारंवार लोकांकडून हेच ऐकायला मिळायचं की पवनराजे निंबाळकर यांना पाठवा, गर्दी अचानक भरेल. या सर्व गोष्टीमुळे पद्मसिंह पाटलांना संभाव्य धोका समजला होता आणि त्यांनी पवनराजे निंबाळकर यांचे पंख काटायला सुरुवात केली होती. अशातच काही दिवसांनी पवनराजे निंबाळकर यांचा जिल्हा मध्यवर्ती बँकेमधला घोटाळा उघड झाला होता. या प्रकरणामध्ये पवनराजे निंबाळकर 2 महिन्यांसाठी फरार देखील होते आणि याच प्रकरणामध्ये पवनराजे निंबाळकर यांना अटक देखील झाली होती. जेव्हा ते बाहेर आले होते त्यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं की या प्रकरणामध्ये मला कोणीच साथ दिली नाही. त्यांनी उघडपणे पद्मसिंह पाटलांवरती नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर हळूहळू काही दिवसांनंतर पद्मसिंह पाटलांचे देखील घोटाळे बाहेर यायला लागले होते. कारखान्याचे घोटाळे, साखरेचा घोटाळा, निधीचा घोटाळा. दुसरीकडे अण्णा हजारे यांनी पद्मसिंह पाटलांविरोधात आंदोलन ठोकलं होतं. पवनराजे निंबाळकर यांनीच अण्णा हजारेंना सर्व कागदपत्र आणि माहिती पुरवल्याची शांत चर्चा देखील काही वर्तुळांमध्ये होत होती. दोन्ही कुटुंब अतिशय प्रस्त होते. दोघं आता एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले होते. 2004 मध्ये इलेक्शन झालं. पवनराजे निंबाळकर यांचा देखील जनसंपर्क वाढला होता. लोकांना पवनराजे निंबाळकर आपले नेते वाटत होते, जे जनतेमध्ये मिसळून राहतात, मिळून मिसळून राहतात. 2004च्या इलेक्शनला अचानक लोकांच्या घरी फ्रीमध्ये एक पेपर येतो आणि त्या पेपरवरती एक सर्वात मोठी हेडलाईन असते की पवनराजे निंबाळकर यांचा पद्मसिंह पाटलांना पाठिंबा आणि याच्या शेवटी एक क्वेश्चन मार्क असतो. लोकांचं त्या क्वेश्चन मार्ककडे लक्षच जात नाही. लोकांना वाटतं पवनराजे निंबाळकर यांनी पद्मसिंह पाटलांना सपोर्ट केलेला आहे. त्यांची अशी भावना होती की पवनराजे निंबाळकर यांनी पद्मसिंह पाटलांना जाहीर पाठिंबा दर्शवलेला आहे आणि या इलेक्शनमध्ये 400-450 मतांनी पवनराजे निंबाळकर पराभूत होता. इथून पुढे पद्मसिंह पाटलांना भविष्यातील आपल्या संरक्षणासाठी म्हणा, या इलेक्शनमधील रिझल्ट नंतर आपल्या भविष्यातील राजकारण अबाधित ठेवण्याचं पद्मसिंह पाटलांनी विचार केला होता आणि यानंतर 16 महिन्याच्या प्लॅनिंग नंतर पवनराजे निंबाळकर यांचा खून घडवून आणला होता. या दोन्ही भावांचं वैर पुढे जाऊन त्यांच्या मुलांकडे पोहोचलं. सत्तेचं, राजकारणाचं आणि वैराचं हे रूपांतर त्यांच्या मुलांकडे देखील पोहोचलं होतं. पद्मसिंह पाटलां यांचा मुलगा राणा पाटील, पवनराजे निंबाळकर यांचा मुलगा ओमराजे निंबाळकर या दोघांनीही तसंच वागायला सुरुवात केली होती. या दोघांमध्ये सुप्त संघर्ष सुरूच होते. या प्रकरणाला 20 वर्ष उलटून गेलेली आहेत. 184 जणांची साक्ष, 1500हून जास्त पानांचं दोष आरोपपत्र आणि सर्व काही घडल्यानंतर कोर्टाने 20 वर्षानंतर 14 मे 2026 रोजी या प्रकरणाच्या सुनावणीची तारीख ठरवलेली आहे. तर आता या प्रकरणामध्ये निंबाळकर कुटुंबाला न्याय मिळणार की पाटील कुटुंबाला, हे बघावं लागेल. तुमच्या भावना कमेंटमध्ये नक्की सांगा मित्रांनो. धन्यवाद.